यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब बेंडे पाटील, चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तथा सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था यांना विनंती करते की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आता तुमची भाषण ऐकण्याची कॅपॅसिटी संपली ना? 5 मिनिटात भाषण संपवाल असं तुम्हाला वाटतं ना? मग जोरात टाळ्या वाजवा बरं. वैभव मगापासून जोरात सांगत होता टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. आता ते सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, त्यामुळे माझी बरोबर जबाबदारी 5 मिनिटात संपवायची. भूक पण लागलेली आहे सगळ्यांना. नाही, प्रमुख पाहुण्यांची भाषणं बरोबर आहे, म्हणूनच मी सांगितलं जाऊ दे, आता वेळ जाईल त्याच्यात. या श्रीराम विद्यालय खडकीमध्ये आज आपल्या कर्मवीर अण्णांच्या 136व्या जयंतीनिमित्त हा सोहळा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं आता मी सर्वांची नावं न घेता व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्हाला सगळ्यांना काशीनाथ सोलनकर सरांचं भाषण आवडलं की नाही आवडलं? तुम्हाला जे किंवा आम्हाला जे काही अण्णा माहिती नव्हते ते त्याच्या पुढचेही अण्णा सांगण्याचं काम सरांनी केलेलं आहे. त्या सरांसाठी परत एकदा डोळेदार टाळ्या वाजवा. आता ह्या पिंपळगाव खडकीमध्ये तसं पाहायला गेलं तर हे 1967 साली जी इमारत झाली, तुम्ही याच्या पूर्वीच्या काळामध्ये ही इमारत मोडकळीस आलेली इमारत होती. चांगली इमारत गावकऱ्यांनी सगळ्यांनी उभी करण्याचं काम केलं. फक्त इमारत उभी करून उपयोग नाही. मी गावकऱ्यांना सुद्धा सांगतो, इमारत उभी करण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट घेतले, परंतु उदयराव बेंडे पाटलांनी मगाशी जी खंत व्यक्त केली तीच खंत आपल्या सगळ्यांची, आमच्या सगळ्यांची आहे की पट कमी होत चाललेला आहे. आणि तुम्ही कितीही सांगितलं हे पैसे द्या ते पैसे द्या, याला एवढं करा तेवढं करा, ते सगळं झालेलं आहे, ते सगळं देण्याचं काम केलेलं आहे. परंतु हा पट सुधारवण्याचं जे काम आहे ते समोर बसलेले शिक्षक आणि तुम्ही गावकरी यांचं याच्यात फार मोठं गरज आहे आणि याच्यासाठी योगदान देण्याचं काय. सरांनी मगाशी सांगितलं, कंदिलाची गोष्ट सांगितली, त्या कंदिलाच्या गोष्टीप्रमाणे हे जर विझून द्यायचं नसेल, हे तेवढ ठेवायचं असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी भविष्यकाळात मोठी आहे. आणि तुम्ही सगळे बसलेले समोर जे विद्यार्थी आहेत, प्रत्येकाचं जवळजवळ प्रत्येकजण हा तुमचे आईवडील जे शेतकरी कुटुंबातील आहेत, माहिती आहेत ना? आपले आईवडील सगळे शेतकरी कुटुंबातील आहेत. प्रत्येकाच्या घरी शेती आहे ना? बरोबर आहे. मग त्यांची इच्छा अशी आहे की तुम्ही शिकून मोठं झालं पाहिजे. तुम्हाला या शाळेत पाठवलेलं आहे, शिकून मोठं झालं पाहिजे, ही आपल्या आईवडिलांची इच्छा आहे, गुरुजनांची इच्छा आहे. त्यामुळं शिक्षणासारखं दुसरं कुठलंच आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाची गोष्ट नाही, ही तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. या पिंपळगाव गावातून तुम्ही या शिक्षण घेत असताना या संस्थेचं नाव मोठं करा, आईवडिलांचं नाव मोठं करा, एवढीच या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही माझं लांबलेलं भाषण संपू का? मथाजी, तुम्ही जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत शाळेच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भातल्या, त्या शेवटी संस्थेने, रयत शिक्षण संस्थेने माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या पुढाकारातून तुम्हाला खूप मोठी मदत केलेली आहे. अशी एवढी मदत कुठल्याही शाळेला झालेली नाही. आता ह्या आर्किटेक्टच्या काही गोष्टी असतील, तुमच्या बांधकामाच्या काही गोष्टी असतील, ह्या इथे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्यातल्या गोष्टी नाही आहेत. तुम्हाला जी खंत आहे किंवा तुम्हाला लोक तुम्हाला सांगतात किंवा बोलतात, असं आहे, तुम्ही एवढे मोठे नाही आहेत. मी उदाहरण महात्मा ज्योतिबा फुल्यांचं द्यायला किंवा सावित्रीबाईंचं द्यायला, परंतु त्या लोकांना सुद्धा खूप त्रास झाला. त्यामुळे आपल्याला चांगलं काम करत असताना कितीही त्रास झाला तरी त्याचं वाक्य उच्चारायचं नसतं. आपल्याला शिकवण ज्या नेत्याची आहे, ज्या नेत्याच्या पठडीत आपण घडतो आहेत, त्याने आपल्याला सांगितलेलं आहे, बोलणारे बोलत राहतील, आपण आपलं काम करत राहायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. तुम्ही काम करत राहा. जनता जनार्दन ही सगळी बसलेली मंडळी आहेत, ती तुम्हाला पाठिंबा देतील. सगळं शेवटी चांगलं काम करणाराला त्रास हा होत असतो. त्यामुळं ही शिक्षण संस्था अतिशय सुंदर असं
या शिक्षण संस्थेची इमारत आहे, हे पटांगण आहे, तुमच्या डोक्यात जे चांगल्या गोष्टी त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या करा. परंतु जसं IAS ऑफिसर घडवण्याच्या संदर्भातलं सांगितलं, ही काळाची गरज आहे. उद्या डॉक्टर, इंजिनियर हे तर घडतच राहतील, ग्रॅज्युएशन घडत राहतील. पण तुम्हाला मित्रांनो हे माहिती आहे का, एक बिहार राज्य आहे, माहिती आहे ना, बिहार राज्य भारतातच आहे ना. सगळ्यात जास्त IAS ऑफिसर कुठून होतात माहिती आहे? बिहार राज्यातून होतात. काय होतं, एखादा पॅटर्न राबवला गेला तर त्या पद्धतीने राबवला जातो. त्यामुळे तुम्ही आपल्या लोकांना असं वाटायला लागलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला एक सांगतो की जे आपले काही अधिकारी शिकले सवरले त्यावेळेस जो अभ्यासक्रम तयार झाला होता, त्यावेळेस प्रत्येक जण ॲग्रिकल्चर कॉलेजला जायचं सर, बरोबर आहे ना. आणि ॲग्रिकल्चर कॉलेजला जात असताना ॲग्रिकल्चर कॉलेजमधलं जे शिक्षण मिळायचं त्याचाच पोषक असं MPSC मध्ये तो अभ्यासक्रम असायचा. आणि त्याच संदर्भातून MPSC मध्ये आपली बहुजन समाजातली मुलं घडली. आज जी काही कलेक्टर बाकीच्या पोस्टवर जी बहुजन समाजातली मुलं दिसतात, त्याला कारण त्यावेळेचे जे नेते असतात, दृष्ट नेते असतात, त्यांनी जे काही प्लॅनिंग केलेलं असतं त्याच्या संदर्भातून हे घडलेलं आहे. भविष्य काळात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी या पिंपळगाव गावचं आणि आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करण्यासाठी चांगला अभ्यास करावं, चांगलं मोठं व्हावं, एवढीच अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.